नमस्कार, मैं हूं नटवर। आप देख रहे हैं भारत न्यूज़ चैनल। नालासोपारा विधायक राजन नाइक ने सूर्या जल उपचार संयंत्र कासागांव का दौरा किया और क्षतिग्रस्त ट्रांसफार्मर को तुरंत बदलवाकर 6 दिनों से चल रही पानी की समस्या का समाधान किया। सूर्या वाटर ट्रीटमेंट प्लांट कासागांव का ट्रांसफार्मर खराब की वजह से पानी की ज़बरदस्त किल्लत वसई विरार के रहवासियों को हो रही थी। आप देखिए राजन नाइक ने कैसा तुरंत एक्शन लिया। ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेला MMRDचे अधिकारी आहेत, MSCBचे अधिकारी आहेत, यांनी अथक परिश्रम घेऊन 6 दिवसात तो ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केला। दुरुस्त करण्यासाठी वापीला जवळ 4 दिवस त्यासाठी गेले। मी त्यांचे खरोखर आभार व्यक्त करतो। फार परिश्रम घेतले, 24 तास त्या लोकांनी काम केलं। खरं म्हणजे इथे स्टँड बाय ट्रान्सफॉर्मर असावं अशी अपेक्षा होती, पण तो आजपर्यंत नव्हता। मी MMRDच्या अधिकाऱ्याला, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात मागणी केलेली आहे। त्यांनी मान्य केलं की नजीकच्या काळामध्ये असं काही घटना घडू नये म्हणून एक स्टँड बाय ट्रान्सफॉर्मर ते इथे ठेवणार आहेत। म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मर जर बिघडला तर दुसरा ट्रान्सफॉर्मर हा 3 तासामध्ये कार्यान्वित होईल अशी व्यवस्था ते रेंटल घेणार आहेत। ते प्रोक्युअर पण केलं आहे। नजीकच्या काळात असं होईल। गेल्या 6 दिवस शहरातील लोकांना प्रचंड पाण्याचा त्रास झाला। मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत हा ट्रान्सफॉर्मर चालू होईल। उद्या पहाटेपर्यंत, रात्रीपर्यंत, रात्री लेट नाईटला हा पाणी कशीत कोपरपर्यंत पोहोचेल आणि उद्या सकाळपर्यंत शहरात पोहोचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। ह्याचबरोबर इथे 132 केव्ही विजेची क्षमतेचा आवश्यकता आहे, परंतु आजपर्यंत नाही। यासाठी काही जे त्यांचे टॉवर आहेत, 60 टॉवर CRZ मध्ये जातात, काही फॉरेस्टच्या जागेमध्ये आहेत। 97 टॉवरचं फाउंडेशनचं काम झालेलं आहे। मी MMRDचे अधिकारी, MSCBचे जे लाईट सप्लायचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आणि CRZचे अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं। नजीकच्या काळामध्ये 2-3 दिवसात त्याची बैठक होईल। फॉरेस्टचे अधिकारी जे डहाणूचे आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि इथे ज्या जमिनीचे वाद आहेत थोडे टॉवर उभे करण्यासाठी, त्या संदर्भातही इथले IS अधिकारी, प्रकल्प अधिकारी जे SDM गांधी साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी बोलणं झालं। 4000 झाडं कटिंग करायची आहेत, त्याची रिसर परवानगी वगैरे घेतली आहे। तेही 8 दिवसामध्ये कटिंग होतील आणि पूर्ण क्षमतेने म्हणजे नालासोपारा विरारला आवश्यकता पाणी आणि त्याचबरोबर मीरा भाईंदरला आवश्यकता माणसाचं 403 MLD पाणी ह्या सूर्या नदीतून, ह्या कवडासेतून पुढे तो सूर्यानगरला जाऊन पुढे तिथून मीरा भाईंदरला जाईल आणि आपल्या नालासोपारा विरार वसईले पूर्ण क्षमतेने येईल असं माझी विश्वास आहे। परंतु गेल्या 6 दिवस प्रचंड त्रास, आज पाडवा वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्या शहरवासियांना, माझ्या बंधू भगिनींना, माझ्या लाडक्या बहिणींना पाण्यापासून प्रचंड त्रास झाला। त्याबद्दल मी त्यांची क्षमा याचना करतो आणि मी तुमचा सेवक म्हणून यापुढे अधिक चांगल्या प्रकारे काम करेन। मी आज सकाळ दुपार 11 वाजल्यापासून या अधिकाऱ्यांबरोबर या संदर्भात आहे, त्यामुळे त्यांनी चांगलं सहकार्य दिलं। पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करून लवकरात लवकर पाणी चालू होईल असा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद।